भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी आदित्य ठाकरेंवर तोफ डागली। मुख्यमंत्री पदाची आदित्य ठाकरेंमध्ये लायकी आहे का असा प्रश्न बावनकुळेंनी उपस्थित केला। त्यावरून शिवसेना ठाकरे गटाने आक्रमक उत्तर दिले। शिवसेना ठाकरे गट आणि भाजपमधल्या संघर्षाचा पुन्हा एकदा भडका उडालाय। भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरे यांच्यावर तोफ डागली। उद्धव ठाकरेंची लोकप्रियता कमी होत असून सभेला लोक येत नसल्याने ठाकरे नैराश्यात गेलेत असा टोला त्यांनी लगावला। आदित्य ठाकरे यांना कुणीही मंत्री सुद्धा केलं नसतं अशी टीकाही त्यांनी केली। कुठल्या पंचायत ते पार्लमेंट पर्यंत त्यांनी काम केलं आहे। कधी रेशन कार्ड काढलं आहे, कधी आधार कार्ड काढलाय कुणाचं? एका मतदारसंघात हवेमध्ये निवडून आले आणि त्यामुळं त्या ठिकाणी एखाद्या वेळी आमदार होऊ शकतं माणूस ॲक्सिडेंटनी, पण काय लायकी आहे? मुख्यमंत्री पदाची लायकी आहे? कोण शब्द देईल त्यांना? ठाकरे पितापुत्रांवर टीका करताना चंद्रशेखर बावनकुळे यांनी पुत्रप्रेम आणि मुख्यमंत्री पदावरून जोरदार टोले हाणले। ठाकरेंना पुत्रप्रेम आहे, त्यांना आदित्यना मुख्यमंत्री करायचा आहे आणि देवेंद्रजीच्या तोंडात ते टाकू पाहतात आहे। त्यांनाही माहिती आता माझ्या घरातलं कोणी मंत्री होऊ शकत नाही आयुष्यभर। ज्या उद्धव ठाकरेंनी चोरून मुख्यमंत्री पद घेतलं आणि स्वतःच्या मुलाला मंत्री केलं, शिवसैनिकाला सोडून एक शिवसैनिक ॲडजस्ट झाला असता, एक शिवसैनिकाला कार्यकर्त्याला मोठं करता आलं असतं। उद्धव ठाकरेंनी मुख्यमंत्री झाल्याबरोबर पहिलं काम काय केलं तर मुलाला मंत्री केलं। चंद्रशेखर बावनकुळे यांनी जळजळीत टीका केल्यानंतर ठाकरे गटाकडून तशाच शब्दात परतफेड करण्यात आली। आपल्या सरकारबद्दल जनमत काय हे उभ्या महाराष्ट्राने पाहिलेलं आणि म्हणून ज्यावेळी एका महिलांनी बोललं तर त्याला तुम्हाला उत्तरही देता आले नाहीये। एवढंच नाही तर आपण सक्षम काम करत असताना आपण देखील आपल्याला आणि विनोद तावडेंना पण ज्यावेळी उमेदवारी नाकारली गेली त्यावेळी हा प्रश्न पण सर्वसामान्य लोकांच्या मनामध्ये आणि किंबहुना आपल्याही मनामध्ये निर्माण झाला असेल। शिवसेना ठाकरे गट आणि भाजपमधला संघर्ष हा काही नवा नाही, मात्र लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर दोन्ही पक्षातला संघर्ष तीव्र होत चाललाय। ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत।